सुखाला सळसळत्या विचारानं एक सुंदर स्वराज्य करू पाहण्याचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू दिला जाणार नाही असा विचार अंगी बिनवत उद्ध्वस्त महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणाऱ्या, एक नाही तर दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ तुमच्या माझ्या धरण्या संत पडल्या आणि कुठून तरी कानावर एखादं नाव ऐकू यावं तेव्हा अंगावरचा रोम रोम जागा होऊन मनात रयतेचा राजा कसा असतो याचं चित्र सरकण गळ्यासमोर उभं होणारं नाव छत्रपती शिवाजी महाराज. कधी धगधगती ज्वाला तर कधी रणझुंजार योद्धा तर कधी सुजनालाही कोडं पडावं असं मृदू तितकंच कणखर स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती शंभूराजे. परिवर्तनाच्या विचाराचं आसू डोळत प्रस्थापित गुलामगिरी ठेवणाऱ्या व्यवस्थेला सुरुंग फोडत क्रांती घडवणारे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले. राजे पण अंगी असतात तर त्यातलं माणूस पण जिवंत ठेवत सर्वांचं हित पाहणारे लोकराजा राजश्री शाहू महाराज. कोंबडीच्या पिलाप्रमाणे मातीत खेळणारी दीनदलितांची मुलं, पिढ्यानपिढ्या डावलला गेलेला वंचित समाज यांना स्वप्न दाखवणारे, लढायला शिकवणारे, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अभ्यास करून घटना पूर्ण करत त्यात सर्वांच्या हक्काची तरतूद करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा इतिहास घडवणाऱ्या सर्व युगपुरुषांना मी विनम्र अभिवादन करते. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गावकरी मंडळी, सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे माझे गुरुजन वर्ग आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट भारताला इंग्रजांपासून स्वतंत्र मिळालेला दिवस आणि या महत्त्वाच्या दिवशी मला बोलण्याची संधी दिलेले माझे गुरुजन वर्ग त्यांचे मी हृदयापासून शतशः आभार मानते. किती आक्रोश तो जाहला नद्या वाहल्या रक्तांच्या, किती आक्रोश तो जाहला नद्या वाहल्या रक्तांच्या, सडा पडला मृतदेहांचा तेव्हा हा दिवस उदयास आला, सडा पडला मृतदेहांचा तेव्हा हा दिवस उदयास आला. हे स्वतंत्र मिळालेलं आहे, इतकं सहजासहजी मिळालेलं नाही. वंदनीय मंगल पांडे, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, पंडित जवाहर नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा कितीतरी महान वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, या देशासाठी आपलं रक्त सांडलं. त्या सर्व महावीरांना नमन करतो. मित्रांनो, आपल्या नशिबात देशाविषयी प्राण अर्पण करण्याची, रक्त सांडण्याची संधी नाही, परंतु आपण आपल्या देशाची सेवा मात्र करू शकतो. खरंच नशीबवान होते ते लोक जे केवळ देशासाठी लढलेच नाही तर त्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. मित्रांनो, आपल्या नशिबात देशाविषयी प्राण अर्पण करण्याची संधी नाही आणि आपल्याला समजून घ्यावं लागेल की माझी जिम्मेदारी काय आहे आणि लक्षात ठेवावं लागेल की हे सर्व लोक माझे आहेत आणि त्यांच्यासाठी मला कष्ट करावे लागणार आहेत. मित्रांनो, आपल्याला कष्ट करण्यासाठी, या देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मित्रांनो आपल्याकडे 280 करोड हात आहेत आणि आज आपला भारत देश प्रगती पथावर चाललेला सुद्धा आहे. गेल्या काही वर्षापूर्वी आपला भारत देश जगातील 10वी अर्थव्यवस्था होती आणि आज आपल्या भारताने इतकी प्रगती केली आहे की आज आपला भारत देश जगातील 5वी अर्थव्यवस्था आहे. आणि हा मित्रांनो, आपल्या कार्यकालात ही अर्थव्यवस्था 2ऱ्या क्रमांकावर नेली ना तर आपण खूप काही केलं असं समजू. मित्रांनो, आपल्या शाळेतील शिक्षक 8 तास कष्ट करून शिकवतात, हीच तर खरी सेवा आहे. जेव्हा एखादा गरुड आकाशात उडत असतो तेव्हा त्याची नजर जमिनीवरती आपल्या पिल्ल्याकडे आणि घरट्याकडे असते, तसंच आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांचं लक्ष सर्व विद्यार्थ्यांकडे असतं. मित्रांनो, आपल्याला आपल्या देशाची सेवा करायची आहे ना, आपल्याला आपला देश विश्वगुरु बनवायचा असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिक्षण 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 आणि उत्तम शिक्षण देण्याचं काम मी सर्व शिक्षक करत आहेत. मित्रांनो, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घ्यायला हवा. पहिली, माणसाला इच्छा हवी, महत्वाकांक्षा हवी. दुसरी म्हणजे तिचा ध्यास घ्यायला हवा आणि तिसरी म्हणजे ती पूर्ण होईल असा दृढ विश्वास हवा. तकनीक जाने वाला युवा अब्दुल कलाम बने, तकनीक जाने वाला युवा अब्दुल कलाम बने. IIT NIT से पढ़ने वाले छात्र नासा के लिए नहीं तो इसरो के लिए काम करें. हम क्रिकेट, कबड्डी, हॉकी खेले तो भारत के लिए. यदि कोई हेमदास तोड़कर नारी सशक्तिकरण का उदाहरण देते हुए सुवर्ण जीते तो भारत के लिए जीते. रचनाएं ऐसी रची जाए कि साहित्य का नोबेल भारत को प्राप्त हो. जो युवा दौड़ सकता है वो दौड़े, जो चल सकता है वो चले और जो रेंग सकता है वो रेंगे, परंतु अपने कर्तव्य का निर्वहन अवश्य करे और सिंह की गर्जना भारतीय नेतृत्व क्षमता के साथ. इसी के साथ मैं युवाओं को आह्वान करना चाहूंगी, उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, उठो जवान
ये देश है पुकारता पुकारती माँ भारती, ये देश है पुकारता पुकारती माँ भारती। जय हिंद, धन्यवाद।